नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 8,500 प्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम ही जमा झालेली आहे आणि त्याचबरोबर जे काही पेरणीसाठी अनुदान असेल ते देखील जमा झालेले आहे। परंतु अनेक काही शेतकरी आहेत की त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही पैसे जमा झाले नाहीत। केवायसी करून 8 दिवस झालेले आहेत परंतु पैसे जमा झाले नाहीत। आता हे पैसे कधी जमा केले जाणार? जे काही लाभार्थी असतील त्या लाभार्थ्याला जे काही राज्य सरकार असेल आणि जिल्हाधिकारी असतील, कृषी विभाग असेल, यांच्या माध्यमातून सुद्धा केवायसीचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आता ही केवायसीची जी काही तारीख असेल ती अंतिम असणार आहे। या तारखेपर्यंत जर आपण केवायसी केली नाही तर आपले जे काही नुकसान भरपाईचे पैसे असतील ते देखील मिळणार नाहीत आणि त्याचबरोबर जे काही जे काही पेरणीसाठी पैसे असतील, रब्बीचं अनुदान असेल ते देखील मिळणार नाही। म्हणून आपण केवायसी करून घ्या। आणि प्रथमतः सर्व माहिती आपण घेण्यापूर्वी शेतकऱ्याने कोणती काळजी घेतली पाहिजे, जे काही सामाजिक क्षेत्रधारक असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे का जमा झाले नाहीत आणि केवायसी केल्यानंतर सुद्धा पैसे का जमा झाले नाहीत याची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज आगरी या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्या साईडला एक सबस्क्राईबचं काळं बटन दिसेल किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। एक घंटीचं बटन दिसेल त्याला सुद्धा ऑल करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शॉर्ट पण बघायला सुद्धा विसरू नका। म्हणजे ज्या अर्थी राज्य सरकारच्या माध्यमातून 2 हेक्टरच्या मर्यादेत नुकसान भरपाईची रक्कम देऊ असं आश्वासन देण्यात आलं होतं आणि त्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे। 8,500चं जे काही अनुदान असेल त्यापैकी आपल्या खात्यावरती 1 हेक्टर जर जमीन असेल किंवा 2 हेक्टरचं जमीन असेल आणि जर आपल्याला 2 हेक्टरचे पैसे 6,000 किंवा 7,000 रुपये अशा पद्धतीने जर वाटप झालेलं असेल तर उदाहरण देतो, जर आपल्याकडे 1 हेक्टर जमीन असेल, आपलं जर 1 हेक्टरचं नुकसान झालं असेल म्हणजे 100 आर जमीनचं नुकसान झालं असेल तर त्यातली 30% म्हणजे 30 गुंठ्याचे पैसे हे आपल्याला दिले जाणार नाही। फक्त 70 गुंठ्याचे किंवा आपल्या तलांटी यांच्या माध्यमातून जर 60% नुकसान दाखवलं असेल तर त्या 60% नुकसानाचे किंवा त्या 60 गुंठ्याचे किंवा 70 गुंठ्याचेच पैसे आपल्याला जमा झालेले आहेत। आता राहिला विषय पेरणीचं अनुदान। पेरणीचं अनुदानसुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही अनुदान असेल ते 2 हेक्टरच्या मर्यादेत म्हणजे 3 हेक्टरपर्यंत हे अनुदान दिलं जाईल असं सांगण्यात आलं होतं। परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हेक्टरचे अनुदान हे आतापर्यंत जमा झालेले आहे। आता ज्या पद्धतीने नुकसान भरपाईची रक्कम आपल्या खात्यावरती 6,000 रुपये 7,000 रुपये जमा झालेली आहे, त्याच पद्धतीने रब्बीचं अनुदानसुद्धा त्याच पद्धतीने वाटप करण्यात आलेलं आहे। परत सांगतो, 1 हेक्टर जमीन असेल तर त्यातलं आपलं जर 60% जर नुकसान दाखवलं असेल तलाठी यांच्या माध्यमातून तर आपल्याला 60 गुंठ्याचेच पैसे मिळणार आहेत, वरच्या 40 गुंठ्याचे पैसेही मिळणार आहेत। रब्बीचं अनुदानसुद्धा तसंच वाटप झालेलं आहे आणि पेरणीचं अनुदानसुद्धा तसंच वाटप झालेलं आहे। आता राहिला विषय सामाजिक क्षेत्रधारकांचे। ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी केल्या नव्हत्या, फार्मर आयडिया काढल्या होत्या, परंतु बऱ्याच ठिकाणी वांदे असतात, वाद असतात, भावाभावात भांडणं असतात किंवा जे काही सामाजिक क्षेत्रधारक असतील यामध्ये अनेक शेतकरी असतात, म्हणून जे काही फार्मर आयडीच्या माध्यमातून पैसे होते ते टाकण्यात आले नाही आणि ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा बाउंड किंवा शपथपत्र आणि आधार कार्ड, बँकेचं पासबुक अशा एका व्यक्तीचं आपण दिलेलं असेल त्या शेतकऱ्यांची केवायसी करणं बंधनकारक असणार आहे। आणि जिल्हाधिकारी, तलाठी, त्याचबरोबर कृषी अधिकारी, कृषी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सुद्धा आवाहन करण्यात आलेले आहे आणि केवायसीचे कॅम्प सध्या सुरू आहेत। आपण जर आतापर्यंत केवायसी केली नसेल तर केवायसी करून घ्या, तात्काळ तुमच्या खात्यावर ते पैसे जमा केले जातील। आता तुम्ही म्हणाल आम्ही 8 दिवस झालेली केवायसी केली परंतु आमच्या खात्यावरती पैसे आले नाहीत, कारण तर ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या केवायसी झाल्या त्याचा जो काही डाटा असेल तो अहवाल असेल तो जिल्हाधिकारी यांच्याकडे जातो कृषी विभागाच्या माध्यमातून, त्यानंतर त्याची मंजुरी दिली जाते आणि जो काही निधी असेल तो वाटप केला जात असतो। म्हणून कुठे 10 दिवस लागू शकतात, कुठे 15 दिवस लागू शकतात, परंतु केवायसी झाल्यानंतर निश्चितच तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुमत नाही। आणि त्याचबरोबर जर आत्तापर्यंत आपण केवायसी केली असेल, सामाजिक क्षेत्रधारक जमीन असेल, परंतु आपल्या खात्यावरती पैसे आले नसतील, केवायसी झाल्यानंतर सुद्धा हे पैसे जमा झाले नसतील तर आपलं DBT करणं महत्त्वाचं असणार आहे। बँकेत जा, बँकेत तुमचं आधार कार्ड, पॅन कार्डची झेरॉक्स आणि तुमचा आधारला मोबाईल नंबर असलेला लिंक हे सर्व माहिती घेऊन जा आणि त्या ठिकाणी आपली DBT करून घ्या। म्हणजे काय होईल की जे काही गव्हर्नमेंटच्या सबसिडी असतील, PM किसानचे पैसे असतील, नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे असतील, इतर जे काही शासनाच्या माध्यमातून दिलेल्या जाणाऱ्या सबसिडी असतील, गॅसची सबसिडी असेल, अशा सर्व गव्हर्नमेंटच्या स्कीम
किंवा त्यांच्या सबसिड्या आपल्या खात्यावरती जमा केल्या जातात. म्हणून आपल्याला DBT करणं महत्त्वाचं असणार आहे. जर DBT केली नसेल तर DBT करून घ्या, निश्चितच तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहे. आता राहिला विषय कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा केले जाणार. 31 जिल्ह्यात जे काही शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि त्यापैकी 29 जिल्ह्यात हे अधिकचं नुकसान हे राज्य सरकारच्या माध्यमातून अहवालाच्या माध्यमातून दाखवण्यात आलं होतं. अशा 29 जिल्ह्यातील जे काही नुकसान भरपाईसाठी शेतकरी पात्र असतील त्याची यादीसुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. आणि त्याप्रमाणे जे काही जिल्हे आणि जे काही तालुके आणि जे काही मंडळ गाव हे पात्र आहेत अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम ही जमा केली जात आहे. ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत. आता जे काही आधार लिंक खात्यावर आहे त्या खात्यावरती आपले पैसे जमा केले जातात. कारण तर जे काही DBTची प्रणाली राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात आलेली आहे, केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही राबवण्यात आलेले त्याच पद्धतीने PM किसानचे जे काही गव्हर्नमेंटच्या योजना असतील अशा सर्व सबसिड्या आपल्या खात्यावरती DBTच्या माध्यमातून ह्या ट्रान्सफर केल्या जातात. म्हणून आपल्या खात्यावरती नुकसान भरपाईची जी काही रक्कम असेल ती चेक करा. KYC केली असेल तर निश्चितच तुमच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहे. अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.